मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या अपडेट्समध्ये ITI प्रवेश अर्ज भरणे पुन्हा सुरू केलेला आहे। म्हणजेच अद्यापर्यंत बऱ्याच मुलांना अर्ज भरण्याची संधी मिळाली नव्हती, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अर्ज सुरू झालेले आहेत। आता या मुलांना जे आता नवीन अर्ज भरतील त्यांना ॲडमिशन कधी मिळणार हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि अर्ज भरण्यासाठी वेळ खूपच कमी ठेवलेला आहे, त्यामुळे ज्यांनी अद्याप अर्ज भरला नसेल त्यांनी भरून घ्या। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। अर्ज कसा भरायचा आणि इतर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। तर मित्रांनो ITIची प्रवेश प्रक्रिया चालू आहे आणि आज सकाळी नोटिफिकेशन दुपारनंतर आलेलं आहे। तर या नोटिफिकेशनमध्ये म्हणजे आजचंच आहे 29/8। तर या नोटिफिकेशनमध्ये बघाल तर अर्ज भरण्यासाठी सुधारित वेळापत्रक दिलेलं आहे। आता इथे काय म्हटलेलं आहे बघा, तर विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे, एडिट करणे म्हणतो आपण त्याला, आणि फी भरणे, प्रवेश अर्ज कन्फर्म करणे 29 ऑगस्ट सकाळी 9 वाजल्यापासून 30 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हटलेलं आहे। म्हणजेच उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता। एक दिवस पूर्ण दिलेला आहे। आजचा दिवस जवळजवळ चालूच राहणार आहे, रात्रभर सुद्धा चालू असतं अर्ज भरणे। आणि 30 ऑगस्टला तुम्हाला 5 वाजेपर्यंत लिंक चालू राहील आणि नंतर लगेच ते तुम्हाला त्या ठिकाणी 30 ऑगस्टला 7 वाजेपर्यंत कन्फर्म करणे गरजेचं आहे। म्हणजे जवळच्या ITIमध्ये जाऊन सदर अर्ज दाखवून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट जवळच्या ITIमध्ये जाऊन तिथे सुद्धा अर्ज भरून देण्याची ज्या संध्या आहेत किंवा त्या ठिकाणी काउंटर्स आहेत ते आहेत लावलेले आहेत। त्यामुळे तिथल्या तिथे तुम्हाला अर्ज भरणे आणि अर्ज कन्फर्म करणे ही गोष्ट त्या ठिकाणी मिळून जाईल। आता त्यांना ॲडमिशन कधी मिळणार आहे, तर यांची आता सर्व शासकीय आणि खाजगी औपचारिक हे 27 ऑगस्ट ही पण संपलेली आहे आणि 27 ते 30 ऑगस्टपर्यंत जे अर्ज म्हणजे 29 आणि 30 ऑगस्टला जे अर्ज सादर करणार आहेत तर त्यांच्यासाठी गुणवत्ता यादी ही 31 ऑगस्ट दुपारी 1 वाजता मिळेल आणि त्या ठिकाणी 31 ऑगस्टलाच त्या ठिकाणी ॲडमिशन होणार आहे। म्हणजेच जे मुलं नवीन अर्ज भरतील त्यांना 31 ऑगस्ट या एका दिवशी पूर्ण ॲडमिशनसाठी ठेवलेला आहे। म्हणजे जे विद्यार्थी 30 ऑगस्टपर्यंत अर्ज भरणार आहेत त्यांना 31 ऑगस्टला दुपारी 12 वाजेपर्यंत संस्थेत पोचायचं आहे आणि त्याच दिवशी दुपारी 1 वाजता त्यांना ॲडमिशन मिळणार आहे। आता हे ॲडमिशन कुठे मिळणार आहे, तर रिक्त जागा ज्या ठिकाणी आहेत, पूर्ण संस्था ज्या जवळपासच्या तुमच्या संस्था आहेत त्याच्यामध्ये अगोदर रिक्त जागांचा तपशील बघून घ्या। आपण वेकंट सीट रिपोर्ट म्हणतोय, तर वेकंट सीट रिपोर्ट बघून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कुठे कुठे जागा रिक्त आहेत। सदर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि सदर ॲडमिशनसाठी तुम्हाला उद्या अर्ज भरायचा आणि परवा ॲडमिशन लगेच घेऊन टाकायचं आहे। तर अशा प्रकारे शॉर्ट पिरियडमध्ये सदर प्रोसेस ठेवलेली आहे। त्यामुळे ज्यांनी अद्यापर्यंत अर्ज भरले नसतील तर उद्याच अर्ज भरून घ्या आणि परवा ॲडमिशन घ्या। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। वेबसाईटवर जाऊन तुम्ही वेकंट सीट रिपोर्ट बघून घ्या। वेकंट सीट रिपोर्टची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर अर्जसुद्धा कसा भरायचा त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक।